मला वाटतं 1986 साली हा लढा सुरू झाला आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्यावेळेस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, हा लढा गेली 40 वर्ष आम्ही लढतोय. परंतु दुर्दैव आहे आजही या मलंगमुक्तीची पाठ मला वाटतं लाखो हिंदू भक्त वाट बघतात की केव्हा ही पाठ होईल. आणि त्यासाठी मला वाटतं केंद्रात सुद्धा त्यांचं सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये बाकीच्या गोष्टीमध्ये लक्ष कमी करून या ठिकाणी मला वाटतं या बाबतीमध्ये जर लक्ष दिलं, जसं राम मंदिर झालं तसं आता हे सुद्धा या ठाणे जिल्ह्याचा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे की यासाठी मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पुढाकार घेतला होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेबांनी घेतला होता आणि हेच आंदोलन गेली 40 वर्षापासून चालू आहे. तर मी मलंगचरणी प्रार्थना करतो की त्यांना देव सुबुद्धी देव आणि मला वाटतं हा लाखो हिंदूंचा हा विषय आहे, हा मला वाटतं साकार हो अशी मी या मलंगचरणी प्रार्थना करतो. मला वाटतं पहिला आपण या मलंगमुक्तीच्या पहाटेविषयी करूया. ठाण्याचा महापौर कोण होणार आहे, मुंबईचा महापौर कोण होणार आहे, गेली 40 वर्ष हा लढा आम्ही देतोय. सर्व हिंदू या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत आणि दिघे साहेबांचं स्वप्न होतं, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं की हे मलंगमुक्तीची पहाट व्हावी. यासाठी मला वाटतं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, यांनी पुढाकार घेऊ. जसं राम मंदिराचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने याचा पण प्रश्न सोडवा. कोण निलेश राणे? मी नाही ओळखत त्यांना, निलेश राणेला ओळखत नाही मी. चला मला वाटतं आता निवडणुका तर मला वाटतं 3-3.5 वर्ष महाराष्ट्रात तरी नाही आहे. त्यामुळे लोकांची अपेक्षा होती की आता तरी कमीत कमी आम्ही भरघोस मताने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. भले ते मशीनच्या द्वारे झालं असेल, परंतु आता तरी मला वाटतं सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मला वाटतं करते. या बजेटमध्ये असं वाटलं होतं की सर्वसामान्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल, परंतु गेल्या वेळेचंच बजेट आहे ते सेम त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा आहेत, परंतु काय लोकांच्या अपेक्षेला कोण विचारतो. आता इलेक्शन झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.